नमस्कार मित्रांनो, मी दर्शन सावंत पुन्हा आलोय तुमच्या भेटीला सगळंच इन मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, मी आज तुम्हाला देणार आहे आज काही टिप्स ज्याच्यामुळे तुमच्या कार टायरची लाईफ वाढणार आहे। आणि हो, जर तुम्ही तुमच्या कारवर प्रेम करत असाल तर तुम्ही व्हिडिओ हा नक्की एंड पर्यंत पाहाल आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, एक ॲव्हरेज टायरची जी लाईफ असते ती 80,000 ते 1,00,000 किलोमीटर अशी असते। पण नॉर्मली लोक जी आहेत ती 30 ते 40,000 किलोमीटरमध्ये त्यांचे टायर बदलतात किंवा त्यांचे टायर खराब होतात। आणि म्हणूनच मी त्यांच्यासाठी किंवा तुम्हा सगळ्यांसाठी या टिप्स आणल्या ज्याच्यामुळे तुमच्या कारची टायरची लाईफ वाढेल। ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो, पहिली जी टिप आहे ती ही आहे की तुम्ही तुमच्या कारचा जो टायर प्रेशर आहे तो वीकली चेक केला पाहिजे। स्टँडर्डाइज प्रेशर जो आहे तो आहे 30 to 35 PSI। ठीक आहे, तर तुम्ही आणि जर तुम्ही नॉर्मल एअर भरत असाल म्हणजे जे आपण पंपावर भरतो तर ती तुम्ही वीकली चेक करायलाच पाहिजे। पण मी रेकमेंड करीन जर तुम्ही नायट्रोजन भराल तर तुम्हाला 4 ते 5 महिने असं गाडीचं हवा चेक करायची गरज लागत नाही। युजली नॉर्मल एअर जर तुम्ही भराल तर तो थंडीच्या सीझनमध्ये कमी असं हवा जाण्याचे चान्सेस असतात। पण गरमीच्या सीझनात जर तुमची गाडी रोज बाहेर जाते तर नक्की वीकली चेक करा। हां, पण जर तुम्ही नायट्रोजन भरलं असेल तर तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही, कारण नायट्रोजन एअर जी आहे ती 60% कमी प्रेशर लूज करते नॉर्मल एअरपेक्षा। तर मित्रांनो, नेक्स्ट जी टिप आहे ती आहे तुम्ही गाडी कशी चालवतात ह्याच्याबद्दल। तुम्ही तुमच्या गाडीची जी स्पीड आहे ती 55 ते 80 मध्ये मेंटेन केली पाहिजे, तरच तुमच्या गाडीचे टायर खूप लाईफ लॉंग अशी टिकतील किंवा ते लवकर झिजणार नाही। पण जर तुम्ही सतत तुमची गाडी 80च्या वर चालवत असाल तर तुमचे टायर 30 to 40% झिजण्याचे लवकर चान्सेस असतात। ठीक आहे, तर गाडी नीट चालवा, सावकाश चालवा आणि तुमच्या टायरची लाईफ वाढवा। तर मित्रांनो, नेक्स्ट जी टिप आहे ती आहे ड्रायव्हिंग स्किल्स रिलेटेड। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही गाडी चालवत असाल तेव्हा 1 ते 2 सेकंडसाठी तुम्ही असं स्टेअरिंग फ्री करून बघा आणि बघा की तुमची गाडी लेफ्टला जाते का राईटला जाते। त्यामुळे तुम्हाला गाडीची तुमच्या अलाइनमेंट कळणार आहे। ठीक आहे मित्रांनो, म्हणजे जर तुमची अलाइनमेंट बरोबर नसेल, गाडीची टायर म्हणजे गाडी कुठल्या एका बाजूला जात असेल तर त्याच्यामुळे तुमच्या टायरचे जे झिजायचे चान्सेस असतात ते त्या साईडला जास्ती असतात। त्यामुळे जर अशी कुठली गोष्ट तुम्हाला दिसली किंवा आढळण्यात आली की आपली अलाइनमेंट बरोबर नाही तर तुम्ही तुमचा व्हील बॅलन्सिंग किंवा व्हील अलाइनमेंट लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तुमच्या टायरची लाईफ वाढणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो, तुम्ही खूप जणांकडून ऐकलीच असेल ही म्हण की जर तुम्ही तुमच्या गाडीची काळजी घ्याल तर गाडी तुमची काळजी घेईल। तसंच तुम्हाला तुमच्या कारच्या टायरची ही काळजी घ्यायची आहे। म्हणजे काय की तुम्ही तुमच्या कारला वीकली इन्स्पेक्ट केलंच पाहिजे। त्याच्यात बघायला पाहिजे तुम्ही की तुमच्या टायरमध्ये कुठला काच तर नाही घुसली किंवा कुठला खिळा तर नाही घुसला किंवा कुठून थ्रेड निघाले आहे की नाही। हे जर तुम्ही चेक करत राहाल तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कारचे टायर रोटेशन किंवा टायर रिप्लेसमेंट हे डिसाईड करू शकता। तर आता माझी नेक्स्ट जी टिप आहे ती त्याच्या रिलेटेड आहे की टायर रोटेशन तुम्ही कसे ठेवले पाहिजे। तर टायर रोटेशन मित्रांनो, तुम्हाला सवय ठेवायची आहे की दर 10,000 किलोमीटरवर तुम्हाला तुमच्या गाडीचे टायर रोटेट करायचे आणि हे जे रोटेशन असलं पाहिजे ते एक्स फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे। एक्स फॉर्मॅट म्हणजे काय, हा जो तुमचा राईट साईडचा टायर आहे तो मागे लेफ्ट साईडला रोटेट झाला पाहिजे आणि मागचा राईट साईडचा जो टायर आहे तो पुढे लेफ्ट साईडला आला पाहिजे। यामुळे काय होतं, तुमचे टायर जे आहेत गाडीचे ते समान रूपात झिजतील आणि त्यामुळे तुमचा परिणाम जो आहे तो सगळीकडे समान राहील। तर मित्रांनो, रोज गाडी जर बाहेर जात असेल तुमची तर टायर नक्कीच झिजणार, पण तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की समान रूपातले जे झिजलेले टायर आहेत ते एकमेकांसमोर पाहिजे। म्हणजे हा जर टायर तुमचा नवीन असेल तर तोही नवीन असला पाहिजे। पण तुम्हाला असं कधीच करायचं नाही की हा जर तुमचा टायर 30 to 40% झिजला असेल आणि तो नवीन असेल तर तुमचे जे टायर आहेत त्याची लाईफ लवकर संपायचे चान्सेस आहेत। त्यामुळे कायम लक्षात ठेवा की समान रूपातले टायर जे आहेत ते एक समोरासमोर किंवा त्याचा जो पार्टनर टायर असेल तो समान असला पाहिजे। म्हणजे हा जर 30 to 40% झिजला असेल तर तोही 30 to 40% झिजलेला असलाच पाहिजे। त्यामुळे तुमच्या टायरची लाईफ लवकर वाढेल आणि तुमच्या टायरचं व्हील अलाइनमेंट जो आहे तो सेम राहील। तर मित्रांनो, लास्ट आणि इम्पॉर्टंट टिप ही आहे की जर तुम्ही तुमच्या गाडीवर प्रेम करत असाल तर त्या गाडीच्या टायरवरही प्रेम करा। ठीक आहे,
गाडी शक्यतो अवॉइड करा की तुम्ही खड्ड्या-बिड्ड्यातून चालवणं अवॉइड करा. दुसरी जी गोष्ट आहे ती ही आहे की स्पीड कमी ठेवा, त्यामुळे तुमच्या गाडीचे टायर लवकर झिजणार नाही आणि यामुळे तुमच्या टायरची लाईफ वाढणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हे नक्की मला सांगा. तुम्हाला हे टिप्स आवडले की नाही आणि हे तुमच्या फायद्यात आले की नाही हेही मला सांगा. आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या बेल आयकॉनला दाबा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे फ्युचर नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.